अरे पळा पळा, सर्व पक्ष्यांनी पळा, स्वतःचा जीव वाचवा. जंगलामध्ये पुन्हा पाऊस नावाचा राक्षस येणार आहे. पळा. काय अगं, पुन्हा पाऊस? एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये पुन्हा पाऊस येणार? आता आपल्याला देवच वाचवू शकतो. चल लवकर. आणि ए राणी, अगं काय करतेस? मंजू मावशी, तुम्ही या ना. हे काय, मी घरटच दुरुस्त करते. अगं खूप भयंकर पाऊस येणार आहे. सावध राहा बरं. आणि तुझ्या 2 पिल्लांनाही सांभाळ. हो हो मावशी, तुम्हाला किती आमची काळजी आहे ना. पण मला एकच टेन्शन आहे की गोटू आणि मीनूचे पप्पा कधी येणार. अगं कामासाठी गेलाय ना तो, येईल ना मग तो परत. तू काळजी करू नको. तू तुझ्या 2 पिल्लांची आणि तुझी स्वतःची काळजी कर. येईल तो लवकरच. तर मी जाते, कारण माझं घरटंही मोडखळीस आलं होतं. थोडं दुरुस्त केलंय, थोडे राहिले. म्हटलं तुला सांगून यावं. एवढं बोलून मंजू मावशी तिचं राहिलेलं घरट दुरुस्त करायला जातं. एवढ्या थंडीमध्ये पडणारा हा पाऊस कोणती संकटे घेऊन येणार? काय हो, किती झोपणार आहात तुम्ही? इथे घाटे उडून जायची वेळ आली आहे. तरी झोपच काढताय तुम्ही. उद्या बरं लवकर. नुसतं गिळायचं आणि झोपायचं. काय ग, काय भूकंप आला की काय? कशाला ओरडतेस आणि माझी झोपमोड करतेस? अरे देवा, कोणीतरी सांगा यांना की आपलं घरटं दुरुस्त करणं बाकी आहे अजून. बरं बरं, मी घर दुरुस्त करायला घेतो. तू मस्त जेवणाचा बेत कर आज. हो हो, तुम्हाला आता पंचपक्वान्न करून देते. काय ग चमेली, काय म्हणालीस का? नाही नाही, मी कुठे काय म्हणाले. बर, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा पाऊस पडतो. पावसाला काय झपाटले काय भूताने? लाली, ए लाली, अगं काय खिडकीतून बघतेस? मला कधीपासून भूक लागली. अहो, या वर्षीचा पाऊस खूप जोरदार असणार आहे, एवढं नक्की. का, तू कशावरून म्हणतेस? तू काय अंतर्यामी आहेस का आकाशवाणी झालीये? नाही हो, आकाशात किती भयानक काळे ढग भरून आले आणि वारे सुद्धा जोरात वाहत आहेत. जणू संकटापूर्वीची शांतताच आहे. मला तर फार भीती वाटते बाई. आधी घरात शांतता ठेवायला शिक. मोठी आली संकटापूर्वीची शांतता म्हणे. द्वाराने खिडकी जोरात आली होती. दोघेही घाबरतात. लाली, अगं काय काय होतं हे? काय हो, जोराचा वारा तर होता, त्यानेच खिडक्यात दळली. मला आज मक्याची दाणे खावीशी वाटतात. मंजू मावशींकडे खूप मक्याची दाणे असतात. तू जाऊन त्यांच्याकडून थोडे घेऊन ये ना. बरं. एवढे बोलून लाली मंजू मावशीकडे मक्याचे दाणे घ्यायला जाते. अरे बापरे, पावसाला सुरुवातही झाली. किती वारा आहे. धरण किती खराब झाले. पोहोचले बाई एकदाची मंजू मावशींच्या घरी. मंजू मावशी, ओ मंजू मावशी. मंजू मावशी तिच्या घरात मक्याचे दाणेच खात असते. तेवढे तिच्या समोरील मक्याचे दाणे उडून जातात. ती अवाक होऊन बघत राहते. हे काय झाले अचानक? एवढा वारा कुठून आला? मंजू मावशी, दार उघडा, मी लाली. लाली, या वेळेला काय का लाली? सगळं काही ठीक आहे ना? हो हो मावशी, सर्व काही ठीक आहे. मला फक्त थोडे मक्याचे दाणे हवे होते. लाली, ये ये आत ये. काय ग, ही आधीच थंडी, त्यात पाऊसही पडतोय. हो ना मावशी, बाहेर थोडासा पावसाला सुरुवात झाली, पण वारा खूप आहे बाहेर. आता मला येत होते मी इकडे तुमच्याकडे, तर मला उडताही येत नव्हतं. मंजू मावशी, तुम्ही तुमचं घरटं दुरुस्त केलंय ना? नाही ना ग, थोडंसं राहिलं दुरुस्तीचं काम, ते करून घेते आज. घ्या बरं लवकर दुरुस्त करून मावशी आज. हो हो, करून घेते आज. हा, तुला मक्याचे दाणे द्यायचे होते ना, देते हा. तेवढ्यात जोराचा वारा वाहू लागतो. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवातही होते. हलायला लागतं आणि मंजू मावशी खाली पडते. मंजू मावशीचे घरटे हलायला लागते. मावशी, मंजू मावशी, हे काय होतंय? मंजू मावशी, उठा 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 उठा. तुम्ही बऱ्या आहात ना? चला चला चला, इथून बाहेर चला. आता हे घरट कोसळणार असंच दिसतंय. मावशी चला लवकर. आली, अगं माझं सर्व सामान आहे इथे. मंजू मावशी घाबरतच खाण्याच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण तेवढ्यात छप्पर उडते. अरे बापरे, मावशी चला इथून बाहेर. मावशी चला आता बाहेर, नाहीतर आपणच या अशा प्रकारे मंजू मावशीच्या घरट्याचे छप्पर उडलेले असते. दोघेही सुखरूप घरट्याच्या बाहेर येतात आणि एका झाडावर बसतात. अरे रे रे, माझं घर गेलं वाहून. त्याच्यात जे राशन होतं तेही गेलं वाहून. आता मी काय खाणार? शांत व्हा मंजू मावशी, शांत व्हा. चला चला, इथेच काळू कावळ्याचं घर आहे, आपण त्याच्याकडे जाऊया. काळूभाऊ, ओ काळूभाऊ, अहो दार उघडा, दार. मंजू मावशीचं घरटं मोडलं आहे, दार उघडा. त्यांना मदतीची गरज आहे. काळूभाऊ, दार उघडा. बाहेर मंजू मावशी आलाय वाटतं, त्यांचं घरटं गेलेलं दिसतंय. मी दार उघडतो, बघूया काय म्हणतात त्या. म्हणे मी दार उघडतो, बसा खाली. हे काय धर्मशाळा आहे का सर्वांना आत घ्यायला? माझं घर काय धर्मशाळा आहे? पण बाकीचे पक्षी आपल्याला काय म्हणतील, त्यांना काय उत्तर देणार आपण?
अहो पण त्यांना काय कळणार की आपण ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्यांना असंच वाटेल की आपल्याला काही ऐकायलाच आले नाही. एकदा मी मक्याचे दाणे मागायला गेले होते मंजू मावशींकडे. मला म्हटले संपले. मला मक्याचे दाणे दिले का त्यांनी? मग मी कशाला घेऊ घरात त्यांना राहिला. जाऊ द्या हो, तुम्ही एवढा विचार नका करू मंजू मावशींचा. सगळे पक्षी आहेत ना त्यांच्या बरोबर. त्याला आपण मस्तपैकी कांदा भजी करूया आणि खाऊया. बाहेर बघा खिडकीतून किती छान पाऊस पडतोय तो. हो ग हो चमेली, अगदी बरोबर म्हटलीस तू. किती छान पाऊस पडतोय ते. कांदा भाजी करूयात आपण, मस्तपैकी खाऊया दोघे मिळून. घ्या मग कांदा कापायला, मी बाकीची तयारी करते. एवढ्या पावसात खूप वेळा दार वाजूनही काळू कावळा आणि त्याची बायको चमेली दार काही उघडत नाही. मंजू मावशीचे घरटं वाहून गेल्याची बातमी राणी चिमणीच्या कानावर येते. राणी चिमणी धावतच मंजू मावशीच्या मदतीला येते. आपली राणी चिमणी दयाळू आणि दुसऱ्यांना मदत करणारी असा तिचा स्वभाव असल्यामुळे मंजू मावशीला ती आपल्यासोबत समजावून घरी घेऊन जाते. राणी चिमणीची 2 पिले गोटू आणि मीनूला मंजू मावशी घरात राहायला आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. कारण त्यांना असं वाटत असते की ही आमची आजीच आलेली आहे आमच्याकडे राहायला. मीनू म्हणते, आजी तू आमच्याकडे राहायला आली, आता तू आमच्याकडे कायमचीच राहा. मला खूप बरं वाटेल, मला खूप मजा येईल. मंजू मावशी ही त्यांचं मन दुखवू नये म्हणून त्यांना म्हणायचे, हो हो बाळांनो, मी तुमच्याकडे राहायला आलीये, पण काही दिवसच हा. गोटू म्हणतो, नाही आजी, तू आमच्याकडे आता कायमचीच राहा. मंजू चिमणी म्हणते, हो बाळांनो, ठीक आहे, मी तुमच्याकडे कायमचीच राहील हा. मंजू मावशी, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. तुमची खूप दगदग झालीये, खूप रडारड झालीये. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण सगळ्यांनी मिळून तुमचं घरटं बांधूया. हो ग राणी, मला जेवायची इच्छाच नाहीये. उगीचच मी इथं आले. तुम्हाला माझी किती अडचण. अशा का म्हणता मावशी तुम्ही? मंजू मावशी, तुम्ही प्रत्येक अडचणीत आम्हाला साथ दिलीत. आता तुमच्यावर अडचण आली आहे, आम्ही तुम्हाला साथ देणार नाही का? मंजू मावशी, तुम्ही असा अजिबात विचार करू नका. तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात. मंजू मावशी, घरातील धान्य संपलं आहे, मी बाहेर जाऊन थोडंसं धान्य घेऊन येते. काळू कावळा आणि चमेलीची चांगलीच पार्टी चाललेली असते. कांदा भजी. त्या चमेली झाली की कांदे भजी? अगं मला फार भूक लागलीये. अहो जरा धीर धरा, झाली झाली, आणली मी कांदा भजी. बघा दोघे मस्त ही कांदा भजीवर ताव मारतात. वा वा चमेली, काय कांदा भजी बनवली. कुर्रो कुर्रो, मस्त मस्त. मग चमेली म्हणतात मला. ओहो हो हो. अगं पण पाऊस आला, खूप जोर आलाय आज. काय पाऊस पडतोय बाहेर. आपला घरटं उडून जाणार नाही ना? नाही हो, काही होणार नाही आपल्या घरट्याला. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही भजी खा. तेवढ्या जोराचा वारा येतो, चा पाऊस येतो, वादळही येतं आणि त्या वादळात काळू कावळ्याचं आणि चमेलीचं घरटं हलायला लागतं. चमेली, आपलं घरटं हलायला लागलं. चल हो, चल, काळूची, चल, चला, बाहेर, चला, बाहेर, चला, चल, आपण लवकर, बाहेर पळ, पळ, पळ इथून. चमेली, अहो काळूजी. तर या प्रकारे काळू कावळ्याचं हे घरटं या पावसामध्ये मोडून जातं. चमेली, अगं तू माझ्या तोंडावर भजी का टाकलीस? मी तुला खायला मागितली होती. अहो भजी मी तुमच्या तोंडावर नाही टाकली, तुम्हीच माझ्यावर पडले. चला आता उठा, पुरे झालं. घरटं मोडलं आपलं. हे घरटे मोडले, आता आपण काय करायचं? कोण मदत करणार आपल्याला? चमेली, मी आधीच सांगत होतो की त्या म्हणजे मावशीला घरात घे, पण तू काही माझं ऐकलं नाहीस. आता कुणीतरी पक्षाने आपल्याला मदत केली असती. कोणत्या तरी पक्षाने सोडलेले घरटे दिसतंय हे. अगं चल, राहू दे. एवढी थंडीत त्यात आणि हा पाऊस पडतोय. नाही तर घरटं मिळालंय आपलं. चल आता.